नमस्कार सगळ्यांना, पूनम किचन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. चला तर आज आपण मूग डाळीचे आप्पे रेसिपी बघणार आहोत. रेसिपी साधी सोपी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. खमंग पौष्टिक असे मऊ लुसलुशीत जाळीदार आप्पे कसे बनवायचे ते पाहूया. तर इथे 1 वाटी मूग डाळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर पाणी टाकून 4 तासासाठी भिजत ठेवली. तर इथे आता 4 तासानंतर बघू शकता आपली डाळ मस्त भिजली गेलेली आहे. परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. आता परत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घ्यायची. आता त्यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची, 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकून परत एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचं. इथे बघू शकता अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे. आता परत त्यामध्ये 1 वाटी रवा टाकून घ्यायचा. इथे मी जाड रवा घेतलेला आहे, तुम्ही बारीक रवा घेतला तरी चालेल. परत एकदा बारीक करून घ्यायचं. तर इथे बघू शकता अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे. आता एका बाउलमध्ये मिश्रण काढून घ्यायचं. मिश्रण एकदा हलवून घ्यायचं. आता झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट भिजण्याकरिता ठेवून द्यायचं. आता 15 मिनिटानंतर बघू शकता आपलं मिश्रण छान भिजले गेलेलं आहे. रवासुद्धा छान फुलला गेलेला आहे. तर इथे मला थोडं घट्टसर वाटते म्हणून मी 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं. इथे बघू शकता आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे आप्पे बनवण्यासाठी. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. पाव चमचा जिरा पावडर टाकून घ्यायची. पाव चमचा हळद मी रंग येण्यासाठी टाकून घेतली, तुम्ही नाही टाकली तरी चालेल. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. तर त्यामध्ये आवडीनुसार भाज्या टाकून घ्यायच्या. इथे मी टमॅटो, कांदा, गाजर, शिमला मिरची घेतलेली आहे. तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता. तर भाज्या आपल्याला मिश्रणामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 1 मूठभर कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे. तर कोथिंबीर टाकून परत एकदा मिक्स करून घेऊ. असा नाश्ता केला की मुलं काय सगळेच आवडीने खातात. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथे मिश्रण छानपैकी तयार झालेलं आहे. त्यामध्ये आता पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेऊ. एकदा परत मिक्स करून घेऊ. आता इथे आप्पे बनवण्यासाठी आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता लगेच गॅसवरती आप्पे पात्र ठेवून घ्यायचं. पात्र गरम झालं की त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं. तर तेल टाकून घेतलं की लगेच आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे. अगोदर साईडने मिश्रण टाकून घ्यायचं, नंतर आतमध्ये मिश्रण टाकून घ्यायचं, म्हणजेच आपले आप्पे जळणार नाहीत. तर लगेच झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट वाफेवर शिजून घ्यायचे. 5 मिनिटानंतर इथे बघू शकता किती छान कलर आलेला आहे आप्प्यांना. तर आता आप्पे उलटून घ्यायचे आहेत. तो खालच्या साईडनं सुद्धा छान मस्त क्रिस्पी भाजले गेलेले आहेत. परत एकदा 1 चमचा तेल टाकून घेतलं. आता परत झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनिट वाफ देऊन घ्यायची, म्हणजे खालच्या साईडने छान मस्त क्रिस्पी भाजले जातील. इथे बघू शकता आपले आप्पे दोन्ही साईडने भाजले गेलेले आहेत. आता आप्पे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. इथे बघू शकता क्रिस्पी छान आप्पे तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.